आणि यानंतर पुढची बातमी आहे। मुंबईतील रस्ते काँक्रिटीकरणाच्या कामामध्ये आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात येतोय। विरोधकांसोबतच सत्ताधारी आमदारांकडून आरोप करण्यात येत असून या संदर्भात आज बैठक घेतली जाणार आहे। दुपारी 3 वाजता विधानसभा अध्यक्षांच्या दालनात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईतल्या सगळ्या आमदारांची बैठक होणार आहे। आजच्या बैठकीमध्ये आर्थिक गैरव्यवहारांच्या आरोपासंदर्भात आर्थिक गुन्हे शाखेकडून निर्णय होण्याची शक्यता आहे। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी सुरू केलेल्या महत्त्वाकांक्षी अशा मुंबई रस्ते काँक्रिटीकरणाच्या कामावर विरोधकांसोबतच सत्ताधारी आमदारांनी रस्त्याचा दर्जा आणि आर्थिक व्यवहाराचे आरोप केलेले आहेत। त्यावर रस्त्यांच्या कामासंदर्भात आमदारांची समिती नेमून आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशीबाबत बैठक घेऊन निर्णय घेणार असल्याचं विधानसभा अध्यक्षांनी स्पष्ट केलंय। त्यानंतर आज होणाऱ्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय होऊ शकतो। वेदांत नेब आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देईल। वेदांत, आपल्या नुकत्याच झालेल्या माझा महाराष्ट्र माझं विजनमध्ये एकनाथ शिंदेंनी याच रस्ते काँक्रिटीकरणाचं खूप जास्त कौतुक केलेलं होतं, पण त्यावरून केवळ विरोधकच नाही तर सत्ताधारी आमदार देखील आरोप करताना दिसतायत। नेमकं काय घडलंय? प्रज्ञा, शुक्रवारी सभागृहात हा मुद्दा समोर आला, ज्यामध्ये भाजपचे मुंबईतील आमदार त्यासोबत ठाकरेंच्या शिवसेनेचे मुंबईतील आमदार यांनी रस्ते काँक्रिटीकरणाचं जे काम सुरू आहे त्या संदर्भात अनेक प्रश्न विचारले, एकामागे एक प्रश्न विचारले, ज्यामध्ये मुंबईमध्ये रस्त्याचे काँक्रिटीकरणाचं काम सुरू असताना अनेक ठिकाणी रस्ते खोदलेले आहेत, मुंबईकरांना त्रास सहन करावा लागतोय असं काही आमदारांनी सांगितलं। तर जिथे रस्ते काँक्रिटीकरणाचं काम झालेलं आहे तिथे रस्त्यांना भेगा पडलेल्या आहेत आणि निकृष्ट दर्जाचं काम केलं जातंय असंही काही आमदारांचं म्हणणं होतं। तर या सगळ्या रस्ते जे काम काँक्रिटीकरणाचं दिलेलं आहे ज्यामध्ये मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा सुद्धा आरोप काही आमदारांनी केला। आता ह्या जर आमदारांची नावं आपण बघितली तर यामध्ये भाजपचे आमदार अमित साटम आहेत, त्यासोबतच काँग्रेसचे आमदार अमित देशमुख आहेत, ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे आहेत, तर भाजपच्या शिवसेनेचे योगेश सागर, मुर्जी पटेल, त्यासोबत अमीन पटेल, वरुण सरदेसाई या सगळ्या आमदारांनी, म्हणजे यामध्ये भाजपचे आमदार आहेत त्यासोबत ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आहेत। त्यामुळे शिंदेंनी म्हणजे एकनाथ शिंदे जेव्हा मुख्यमंत्री होते 2023 साली या सगळ्या रस्ते काँक्रिटीकरणाच्या कामाला सुरुवात झाली आणि याच रस्ते काँक्रिटीकरणासंदर्भात आता प्रश्न विचारले जातात आणि शिंदेंच्या शिवसेनेला एकनाथ शिंदेंना अडचणीत आणण्याचा प्रयत्न भाजप आमदार त्यासोबत ठाकरेंच्या शिवसेनेच्या आमदारांकडून केला जातोय। आता या सगळ्यासाठी एक आमदारांची समिती नेमावी, सोबतच जर आर्थिक गैरव्यवहार झाला असेल तर आर्थिक गुन्हे शाखेकडून या सगळ्याची चौकशी केली जावी का, याबाबत आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या दालनामध्ये अध्यक्षतेखाली आज एक बैठक होते आणि या बैठकीमध्ये नेमकं काय घडतं याकडे सगळ्यांचं लक्ष असेल वेदांत, आणि त्या संदर्भातले अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।